त्यासाठी आम्ही वारंवार आपल्याला विचारतो की आपण हा मुंबईचा खटला या ठिकाणी लढलेला आहे. आपण पण राणाचा अनेक वेळा या सगळ्या प्रकरणामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याला भारतात आणलं जात आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला हे विचारतोय. चांगली गोष्ट आहे, भारताचं मोठं यश आहे. धन्यवाद. न्यायालयीन लढाई कशी असणार तुमचा न्यायासाठीचा तुमचा मोठा वाटा होता, त्यामुळे सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही या प्रकरणात काहीतरी बोलावं. बरोबर आहे. 26 सरकारचं असं आहे की आपल्याला कल्पना आहे सर्व काय चाललंय. बघू पुढची न्यायालयीन प्रक्रिया काय असणार? कायद्याचं पुस्तक उघडा आणि अभ्यास करा. लक्षात घ्या, प्रसार माध्यमांशी मी आज डील करत नाहीये. प्रसार माध्यमांची तुम्ही माझ्यात आणि राजकीय नेत्यामधला फरक ओळखा. राजकीय नेते तुम्हाला नाखुश करणार नाही, सडेतोड उत्तर देणार नाही. मी सडेतोड उत्तर तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही हे जरी लाईव्ह दाखवलं टाकलं तरी हरकत नाही. आम्हाला नाखुश केलं तरी चालेल, पण जनतेला तुम्ही नाखुश करू नका. सर, एखादा असा जो आरोपी परदेशातून भारतामध्ये आणला जातो त्याच्या पुढच्या प्रक्रिया, न्यायिक प्रक्रिया काय असतात? कोणत्या याच्या खाली आणला जातो तो? राणाला जसं आणलं गेलं. लक्षात घ्या, ही कायदेशीर प्रक्रिया ही फार महत्वपूर्ण असते. त्याच्यावर अनेक स्टेजेस असतात, स्टेप्स असतात. आज आपल्या समोर आरोप काय ठेवले जातात काय नाही हे बघणं महत्वाचं ठरेल.